पाणी जे सगळ्यांसाठी असायला हवं होतं ते काही लोकांसाठी गुन्हा होतं आणि त्या पाण्यासाठी एक माणूस संपूर्ण व्यवस्थेशी भिडला. ही आहे महाड सत्याग्रहाची कथा. 1927 साल. महाराष्ट्रातील महाड हे एक छोटंसं गाव. गावाच्या मधोमध एक तलाव, चवदार तळं. कागदोपत्री हे पाणी सगळ्यांसाठी होतं, पण वास्तव वेगळं होतं. दलितांना त्या पाण्याला हात लावण्याचीही परवानगी नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळं शांतपणे पाहणार नव्हते. त्यांना माहीत होतं, हा प्रश्न फक्त पाण्याचा नाही, हा प्रश्न आहे मानवतेचा. 20 मार्च 1927. हजारो दलित बांधव बाबासाहेबांसोबत चवदार तळ्याकडे चालत गेले. कोणतीही हिंसा नाही, कोणतीही तोडफोड नाही, फक्त पाणी. बाबासाहेबांनी तळ्यातून पाणी घेतलं आणि इतिहास घडला. पण समाज हादरला. अस्पृश्यांनी पाणी प्यायल्याने तळं अपवित्र झालं असं जाहीर केलं गेलं. तळं धुतलं गेलं, गाईचं शेण टाकलं गेलं. पण बाबासाहेब मागे हटले नाहीत. याच सत्याग्रहात बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं. कारण त्यांना माहीत होतं, जो ग्रंथ माणसाला माणूस मानत नाही तो जाळलाच पाहिजे. आज आपण नळ उघडतो आणि पाणी मिळतं, पण हा हक्क आपोआप मिळालेला नाही, तो मिळवून दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. महाड सत्याग्रह फक्त पाण्यासाठी नव्हता, तो होता सन्मानासाठी, समानतेसाठी, माणूस म्हणून जगण्याच्या हक्कासाठी. हा इतिहास आपल्याला फक्त माहीत असणं पुरेसं नाही, तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर बाबासाहेबांचा हा संघर्ष तुमच्या मनाला भिडला असेल तर भीम जीवन गाथा सबस्क्राईब करा. कारण हा चॅनल फक्त कथा सांगत नाही, तो विचार जिवंत ठेवतो. जय भीम.